नमस्कार, आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपल्याला नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे भाजीला काय बनवायचं, टिफिनसाठी कोणती भाजी द्यायची. रोज त्याच भाज्या खाऊनसुद्धा कंटाळा येतो. तर आज मी आपल्याला बेसनची भाजी दाखवणार आहे. तर इथे बघा मी बेसन पकोडे बनवलेले आहेत. मस्त असं मऊ लुसलुशीत झालेले आहेत ग्रेव्हीमध्ये. तर आता आपली ही बेसनची भाजी जी आहे ते कशी बनवायची ते बघणार आहोत. खूप टेस्टी बनते ही आपली भाजी. तर आता बेसनची भाजी बनवायला काय घेतलं आहे ते बघूयात. तर त्यासाठी इथे मी एक कांदा घेतलेला आहे लांब कापून, त्यानंतर अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, लसूणच्या 5-6 पाकळ्या घेतल्या आहेत आणि काजू घेतलेले आहेत. तर आता हे सगळं जे आहे ते आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. ही आपण भाजीसाठी जी आपल्या ग्रेव्ही लागणार आहे ना त्याची आधी तयारी करून घेतो आहे. तर काजू नसतील नाही घेतले तरीसुद्धा चालतील, कांदा टोमॅटो लसूण घेतलं तरीसुद्धा चालेल. तर इथे छान असं मी भाजून घेतलेलं आहे. थंड करून आपण त्याची ग्रेव्ही करून घेणार आहोत. त्यानंतर इथे मी 1 वाटी इतकं बेसन घेतलेलं आहे. आपल्याला जेवढी भाजी पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला बेसन घ्यायचं आहे. तर बेसन जे आहे ते आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर इथे बेसन मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. तर इथे मी हिंग घालून घेतलेलं आहे थोडंसं. त्यानंतर लाल तिखट घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे, धना पावडर घेतलेली आहे, थोडीशी जिरा पावडर घेतलेली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. बाकी काही आपल्याला याच्यामध्ये घालायची गरज नाही आहे. पाणी घालून आपलं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. मीडियम ठेवायचं आहे आपलं बॅटर. तर इथं बॅटरसुद्धा तयार आहे. त्यानंतर तेलसुद्धा गरम झालेलं आहे. तर आपले जे हे पकोडे आहेत, आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते सोडून घ्यायचे आहेत. कोणत्याही आकारामध्ये तुम्ही सोडून घ्या. छान असे एकदम फ्लफी बनतात. किंचित असा खायचा सोडा घेतला तरीसुद्धा चालतील पकोडे बनवताना. तर आता आपल्याला हे ना मस्तपैकी सोडून छान असं रंग येईपर्यंत मीडियम गॅसवरती तळून घ्यायचं आहे. खूप टेस्टी अशी ही आपली भाजी तयार होते आणि झटपट होते आणि जे खात नाहीत ना ते सुद्धा आवडीने खातील. इतकी छान लागते ही आपली भाजी. आपले जे भाजीतले पकोडे आहेत ना ते खरंच खूप छान लागतात. एकदम मऊ लुसलुशीत होतात आणि चवीलासुद्धा खूप टेस्टी लागतात. तर इथे बघा पकोडे आपले जे आहेत त्यांना छान असं रंगही झाले. मस्त असं रंग सोनेरी होईपर्यंत आपल्याला त्यांना तळून घ्यायचं आहे. तर इथे पकोडे बघा आपले छान असे आता तयार झालेले आहेत. तर आपण आता त्यांना काढून घेऊयात. अशा पद्धतीने आपले जे सगळे पकोडे आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत मस्त असं रंग येईपर्यंत. म्हणजे तुम्ही 2 माणसांसाठी 4 माणसांसाठी भाजी करणार असाल त्याप्रमाणे तुम्हाला आपलं जे बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे आणि तसेच पकोडे बनवून घ्यायचे आहेत. तर हे पकोडे आता काढून घेतलेत. तर दुसरेसुद्धा पकोडे अशाच पद्धतीने आपले सोडून घ्यायचे आहेत. तर इथे बघा आपले सगळे पकोडे जे आहेत ते मी तळून घेतलेले आहेत. तर आता पकोडे आपले तयार आहेत. तर आता मी इथे तोडून दाखवते बघा. आतून छान असे फ्लफी असे आपले पकोडे तयार झालेले आहेत. तर आता आपण भाजी बनवून घेऊयात. तर इथे ग्रेव्हीसाठी आपण जो मसाला तयार करून घेतला आहे तो मिक्सरला बारीक करून घेऊयात. त्यानंतर कढई तापत ठेवलेली आहे. तेल गरम झाले, हिंग घातले, त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे. त्याच्यानंतर आपण जी ग्रेव्ही वाटून घेतलेली आहे ती घालून घेतलेली आहे. चांगलं तिला 1 मिनिट आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्याने छान अशी टेस्ट येते आपल्या ग्रेव्हीला, भाजीला. तर इथे ग्रेव्हीसुद्धा चांगली परतून घेतलेली आहे. त्यानंतर लाल तिखट, हळद, धना पावडर घालायची आहे. तिखट आपण पकोड्यामध्ये सुद्धा वापरलेलं आहे, त्यामुळे आपल्याला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे घालायचं आहे. छान अशी ग्रेव्ही तयार झाली. त्यानंतर पाणी घालून घेतलेलं आहे. मिक्सरचं भांडं वगैरे धुवून त्याचं पाणी घालून घेतलेलं आहे. तर इथे बघा मस्त अशी ग्रेव्ही आपली तयार होत आलेली आहे. तर अजून पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला, कारण आपले पकोडे घालायचे त्याच्यामध्ये, त्यामुळे त्याला ग्रेव्ही लागते. तर इथे छान अशी ग्रेव्ही तयार आहे आता. तर आपण आपले पकोडे जे आहेत ते घालून घेऊयात. जेवढी आपण ग्रेव्ही करणार त्याप्रमाणेच आपल्याला पकोडे घालून घ्यायचे आहेत. नाहीतर आपले पकोडे जास्त होते आणि ग्रेव्ही कमी होईल. म्हणून ग्रेव्हीच्या हिशोबानेच आपल्याला पकोडे तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे बघा आपले पकोडे जे आहेत ते मी आता घालून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये वरून गरम मसाला घालणार आहोत. गरम मसाला जो आहे तो आपण ग्रेव्हीमध्ये घातलेला नाही, तर तो आपल्याला वरून घालायचा आहे. त्याने खूप छान टेस्ट येते आपल्या भाजीला. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला मीठ घातल्यानंतर थोडीशी साखर घालायची आहे. कोणत्याही ग्रेव्हीमध्ये तुम्ही साखर घातल्यानंतर खूप छान अशी टेस्ट येते आपल्या भाजीला. कोणतीही भाजी करताना थोडीशी साखर घालायची, त्याने खूप अशी चविष्ट लागते आपली भाजी. तर इथे मी व्यवस्थित आता मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला 2 मिनिटासाठी वरती झाकण ठेवायचं आहे. गॅस स्लो ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. तर इथे 2 मिनिटं झालेले आहेत.
बघा मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. छान अशी ग्रेव्हीसुद्धा आपली तयार झाली आहे. तर इथे मी तोडून दाखवले बघा किती मऊ लुसलुशीत असा आपला पकोडा तयार आहे. अशा पद्धतीने तुम्ही पकोड्याची भाजी करून बघा, खूप टेस्टी बनते. तर आता आपण वरून कोथिंबीर घालून घेऊयात आणि आपली भाजी आता तयार आहे. गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात आणि भाजी मी तुम्हाला आता इथे एका प्लेटमध्ये काढून दाखवते. तर इथे बघा मी प्लेटमध्ये काढून दाखवले. भाजी आपली खूप टेस्टी बनते. तुम्ही कधीही खा, सकाळी करा, संध्याकाळी खा. आपले जे आतले पकोडे आहेत ते एकदम सॉफ्ट राहतात आणि खूप चविष्ट अशी भाजी आपली ही तयार होते आणि आपल्या घरातल्याच वस्तूमध्ये बाकी काही जास्त आणायची आपल्या गरज लागत नाही. तर तुम्हाला आपली ही बेसनची भाजीची व्हिडिओ आजची कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवून बघा, सगळेच आवडीने खातील. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.